नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत की टॅलीमध्ये युनिट म्हणजे काय किंवा युनिटचा वापर कशासाठी होतो आणि युनिट कसे तयार करायचे ते आपण आज या व्हिडिओमधून पाहूयात. आपल्याला युनिट तयार करायचं आहे. तयार करण्यासाठी आपण कशामध्ये येतो? क्रिएटमध्ये येतो. तुम्ही इथे क्रिएटमध्ये या आणि इथे युनिटमध्ये यायचं. बट आधी हे जाणून घेऊयात की आपण युनिट म्हणजे काय. टॅलीमध्ये युनिटची डेफिनेशन काय आहे की आता समजा एखादी वस्तू आहे, त्याला आपण जी विकतो, तुम्ही कोणत्या प्रमाणामध्ये विकतो, कुठला स्टॉक आयटम आपण नगामध्ये विकतो, कुठला आपण केजी मध्ये विकतो, तर कुठला आपण बॅग मध्ये सुद्धा विकतो. आधी मी काय करतो, तुम्हाला मी जे आधी युनिट तयार केले ते दाखवतो. तर यायचं अल्ट्रामध्ये येऊन आपल्याला काय पाहायचं की युनिट मी कसं तयार केलं. मी काय केलं, नॉजचं तयार केलं. म्हणजे नॉज म्हणजे काय, नगाचं, जे आपण एक नग दोन नग जे विकतो ना, सो त्याचं युनिट आहे हा. सिम्बॉल मध्ये काय टाकले बघा बरं, मी NOS टाकले. नंबर्स फॉर्मल नेम मध्ये काय टाकले, मी नंबर्स टाकले. आणि युनिट क्वांटिटी कोड मध्ये काय टाकले, UQC मध्ये काय टाकले, नॉज आणि नंबर्स. म्हणजे हा झाला NOS. म्हणजे काय झाला, तर शॉर्ट फॉर्म. जो काही तुम्ही प्रमाण आहे तुमचं, समजा किलोग्राम आहे, एका किलो मध्ये विकतो, तर किलोचा आपण शॉर्ट फॉर्म काय घेतो, केजी घेतो. समजा बॅग घेतो, बॅग मध्ये विकतोय तुम्ही, तर मग बॅगचं काय घेतो आपण, बॅग घेतो शॉर्ट फॉर्म. जर समजा तुम्ही पॅकेटमध्ये विकतो, एक पॅकेट, दोन पॅकेट, तीन पॅकेट, मग आपण पॅकेटला काय घ्यायचं, PCS घेतो आपण, किंवा PKT घेतो पॅकेटला. पीसीएस साठी आपण PCS घेतो शॉर्टकट. म्हणजे जे काही शॉर्टकट आहे ते कुठे टाकायचं आहे तुम्हाला, इथे सिम्बॉलमध्ये. आणि फॉर्मल नेम मध्ये काय टाकायचं, जे आपण वरी टाकलं, नॉच टाकलं मी. नॉचचा आपण फुल फॉर्म काय असतो, नंबर्स. नगाला आपण विकतो तर आपण मराठीमधून नग म्हणतो, बट इंग्लिशमधून काय म्हणतो आपण, नंबर्स म्हणतो. जसं पीसेसचं PCS येणार इथे सिम्बॉलमध्ये, आणि फॉर्मल नेम मध्ये काय येणार, PCS येणार. आणि सेम UQC मध्ये काय येणार, जे आपण इथे टाकले, दोन्हीचं कॉम्बिनेशन कशामध्ये असणार, हे UQC मध्ये. या दोन्हीला जर आपण प्लस केलं, बघा ना, नॉस प्लस नंबरचं केलं, तो इथे दिसतो. मी तुम्हाला नवीन एक करून दाखवतो. आपण काय येऊयात, फर्स्ट क्रिएटमध्ये येऊयात. क्रिएटमध्ये आल्याच्यानंतर आपण कशामध्ये यायचं, युनिटमध्ये यायचं. युनिटमध्ये आल्याच्यानंतर आता आपण काय करूया, बॅगचं युनिट तयार करूयात. बॅगचा सिम्बॉल काय, आपण बॅगचा सिम्बॉल बॅगच असतो, ठीक आहे. कारण की बॅगला आपण बॅगच म्हणतो तीन सिम्बॉलमध्ये सुद्धा. आणि मग फॉर्मल नेम मध्ये काय टाकायचं, आता बॅगचा शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्म तर सेमच आहे ना, बट टॅली काय करतं, बॅग वरी पण बॅग आणि खाली पण बॅग टाकलं तर मी काय करतं, हे समोर जातच नाही. सेम नाव असल्यामुळे समोर जात नाही. मग तुम्ही काय करू शकतो, तिथे सिम्बॉल मध्ये आपण टाकलो बॅग, बट फॉर्मल नेम मध्ये काय टाकायचं, मग बॅग्स टाकू शकतो तुम्ही. आणि मग UQC मध्ये काय टाकायचं, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सिम्बॉल आणि फॉर्मल नेमचं कॉम्बिनेशन म्हणून काय असतं, UQC. सो UQC मध्ये काय टाका, बॅग जर टाकलो तुम्ही, आलं का, हे बघा, BAGS दोघांचं कॉम्बिनेशन आलं. याच्यामध्ये नावामध्ये काही फरक जरी असला तरी काही अडचण नाही, बट आपण युनिट ज्याचं तयार करतोय ना, त्याचं UQC टाकायचं. म्हणजे आपण युनिट कशाचं तयार करतोय, बॅगचं युनिट तयार करतोय. सिम्पल जरी तुम्ही इथे बॅग सर्च केलं UQC मध्ये, तरी ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस मध्ये काय येणार, हे बॅग जे युनिट, म्हणजे जे नगामध्ये आपण जे विकतो त्याला आपल्याला गरज लागत नाही. जे आपण केजी मध्ये विकतो, त्याला लागतं डेसिमल प्लेसेस. आपण याला क्लिक करूयात, बॅक केलं. आता मी तुम्हाला दाखवतो पीसेसचं कसं तयार करायचं. पीसेसला काय, आपण पीसेसचं शॉर्ट फॉर्म काय आहे, PCS पीसेसचं शॉर्ट फॉर्म आहे. काय त्याचं, PICES. हे आलं का बघा, PCS मी टाकलं इथं, आलं हे सेम. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन कुठे येतं, इथे येतं. जरी म्हणजे तुम्ही सिम्बॉल मध्ये जरी वेगळं टाकलं, समजा मी PCS टाकलं, तुम्ही वेगळा जरी तुम्हाला जसं कळावं तसं जरी सिम्बॉल टाकलात तरी त्याला काही अडचण नाही. बट UQC जे असायला पाहिजे ती तुमची चुकायला नाही पाहिजे. जर तुम्ही PCSचं युनिट तयार करतोय तर UQC मध्ये सुद्धा PCSच असायला पाहिजे. याला एंटर करायचं. याला नंबर ऑफ डेसिमल फक्त केजी मध्ये लागतो, ते पण तुम्ही 3 ठेवू शकतो, तुमच्या 3 ठेवू शकतो, 4 ठेवू शकतो, 2 ठेवू शकतो. आता आपण काय केलं, पीसेसचं एक तयार केलं, बॅग एक तयार केला. आपण पॅकेट एक बघूयात. पॅकेटचं शॉर्ट फॉर्म काय आहे तर बघा, पॅकेटचे स्पेलिंग काय, PACKT. पॅकेटचं शॉर्ट फॉर्म काय आहे, PKT. हे झालं लॉंग फॉर्म त्याचं. म्हणजे हे तर कळालं की तुम्हाला सिम्बॉलमध्ये काय टाकायचं, त्याचं शॉर्ट फॉर्म टाकायचं आहे आपल्याला सिम्बॉलमध्ये. आणि फॉर्मल नेममध्ये आपल्याला काय टाकायचं, त्याचं फुल फॉर्म. आणि युनिट क्वांटिटी कोड म्हणजे UQC, त्याच्यामध्ये काय टाकायचं, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणू शकतो. किंवा ज्याचं आपण युनिट तयार केलं ते फक्त इथे टाका तुम्ही. PACKT टाकलं तरी आलं बघा ऑटोमॅटिक.
तिथे एंटर करा आणि सेव्ह करू. सो बस एवढंच. युनिट क्रिएट करणं खूप सोपं आहे. फक्त एवढं आपल्याला कळायला पाहिजे की कुठे काय टाकायचं आहे, सिम्बॉलमध्ये काय टाकायचं आहे आणि फॉर्मल नेममध्ये काय टाकायचं आहे आणि UQCमध्ये काय टाकायचं आहे. सो मग आपण सिम्बॉल कशासाठी यूज करतो, सिम्बॉलमध्ये काय टाकायचं, शॉर्टकट. ज्याचं काही तुम्ही युनिट तयार करतो त्याचं शॉर्टकट कशामध्ये टाकायचं, सिम्बॉलमध्ये. आणि फॉर्मल नेममध्ये काय टाकायचं, त्याचाच फुल फॉर्म टाकायचा. आणि UQCमध्ये काय टाकायचं, आपण असं पण म्हणू शकतो की दोघांचं सिम्बॉल प्लस फॉर्मल नेम ह्या दोघांचं कशामध्ये येतं, UQCमध्ये येतं. सो इथे अल्टरमध्ये मी स्टॉक आयटममध्ये सॉरी युनिटमध्ये चेक करूयात आपण, तर इथे दिसत आपल्याला युनिट सगळे पॅकेट, पीसेस, नॉस आणि बॅग. सो एवढं सुद्धा काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.